आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2963 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. दगडाच्या देवा बगाडी नवस, बाईल कथेस जाऊने दी, वेची धनराशी बांधिले स्मशान, दारी वृंदावन द्वाड माने, चोरे नागवला न करी त्याची खंती, परे द्विजा हाती नेमी रुका, करी पाहुणेर व्याह्या जावायासी, आल्या तितासी पाटी मोरा, तुका मने जळो धिंग त्याचे जिने, भारवाईसी न धरा तळी, वेची धनराशी बांधिले स्मशान, दारी वृंदावन द्वाड माने. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून गुढी ही पहिल्यापासून आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ते चालावी पंढरीची. पण गुढी कशी आहे? गुढी म्हणजे भगवा ध्वज आपल्या जीवनामध्ये उभा करायचा आहे. मात्र आपण आपल्या जीवनामध्ये पालता तांब्या गुढीवर घालायचा नाही. कारण ह्याची कथा का आहे? कारण 18/3/2026 कालच कारण धर्मवीर संभाजीराजे यांची हत्या करण्यात आलेली आहे. म्हणजे तिथीनुसार फाल्गुन अमावस्या, काल फाल्गुन अमावस्या होती. 11/3/1586 त्यांची हत्या करण्यात आली. 14/5/1557 त्यांचा जन्म झालेला होता. 32 वर्षाचं जीवन आहे. कारण हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी लढले त्यांच्या जीवनामध्ये आणि या देशासाठी त्यांच्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आता किती कठोर मारलं, कसं मारलं हे तुम्हाला सर्वांना कथा माहीत असलेली आहे. थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचाच मेहुणा गणोजी शिर्के फितूर झाला. तो औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि त्यानं पत्ता सांगितला संगमेश्वर ठिकाणी. कारण सरदार मुकबर यानं संभाजीराजे यांना पकडलं. कवी कलश आणि संभाजीराजेंना. कारण 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. किती कठोर अत्याचार करण्यात आले हे कानानं आपल्या जीवनामध्ये आपण ऐकू सुद्धा शकत नाही. कारण त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली, अंगावरलं कातडं, जसं आपण कातडं काढतो, जसं नख काढले, अंगावरलं पत्तीनं कातडं काढतो तसं त्यांच्या अंगावरलं कातडं काढलं. एवढं क्रूरपरानं त्या औरंगजेबानं त्यांना मारलेलं आहे. आणि कुठं मारलं तर तुळजापूरपाशी भीमा नदीच्या काठावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला औरंगजेबाच्या आदेशानुसार. म्हणजे त्याची हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. आणि सांगितलं आता तो हुकुमशाही होती त्या काळामध्ये. औरंगजेबाचा आदेश म्हणजे त्यांचा त्या संभाजीराजेच्या देहाचा कोणी अंत्यसंस्कार करील त्यालाही तसेच मारलं जाईल. पण हरिजनाचे मुलं अत्यंत बहादूर म्हणायचं, वटू बुद्रुकचे त्या गावाच्या मुलाने आपल्या राजाची अशी हत्या झालेली आहे. ते त्यांना पाहू वाटलं नाही. ते आणले, ते तुकडे गोळा केले, राजावर अंत्यसंस्कार करण्यात आला. म्हणजे ते मुलं बहादूर म्हणायचे. त्यांनाही तशीच गत औरंगजेबानं दिलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुढी उभा करू नका असा माझा विरोध नाही. पण त्याच्यावर पालता तांब्या घालू नका. पालता तांब्या आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आहे का? पूजेमध्ये आपण सवासाच तांब्या ठेवतो. कलश हा सवासाच ठेवला जातो. कारण त्या औरंगजेबानं दहशत निर्माण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी, कारण पाडवा होता, ते मुंडकं घेऊन सगळ्या लोकांना सांगितलं की गुढीवर तांब्या पालता ठेवायला सांगितला. म्हणजे त्या औरंगजेबानं संभाजीराजाच्या देहाची विटंबना केली, राजाचा अपमान केला. राजाचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे, विटंबना आहे. आणि ही विटंबना आपल्या जीवनामध्ये आपण प्रथा म्हणून आपल्या जीवनामध्ये पाडली. म्हणून माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, तुम्ही गुढी उभा करा, पण त्याच्यावर पालता तांब्या तुमच्या जीवनामध्ये ठेवू नका. भगवा ध्वज
फडकावा तुमच्या जीवनामध्ये, असं मला वाटतं. म्हणून महाराज जे आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. दगडाच्या देवा बगाडी नवस, बाईल कथेस जाऊ नये दे. आता जुन्या काळामध्ये बी असेच लोक होते, क्रूर अक्रूर भयानक लोक होते. काही नवस बोलायचे दगडाच्या देवाला, खंडोबा बिरोबा मुसोबा. आणि ते नवस फेडण्याची प्रक्रिया महाराज सांगतात कसा फेडला जात होता जुन्या काळामध्ये. नवस बगाडी नवस, त्याला बगाडी नवस म्हणतात. नवसाचा गळ, आता नवसाचा गळ कुठून हुडकाय जाते? जमिनीत पुरलेला वाकडा खिळा किंवा एखाद्या बैलगाडीला असलेला वाकडा खिळा पक्का बसविलेला तो काढायचा, किंवा खांबावर बसविलेला वाकडा खिळा, लाकडामध्ये बसविलेला कुठेही बसविलेला असा जुना वाकडा खिळा काढायचा, ज्याला वाकडा कोंडा आहे. आणि ज्या मनुष्याला नवस पूर्ण झाला, म्हणजे त्यानं त्या खंडोबाला काय जी मागणी केली असेल त्याची पूर्ण त्याला प्राप्त झालेलं आहे, मग ती नवस फेडण्याची प्रक्रिया सांगतात महाराज. मग त्या मनुष्याच्या तो खिळा त्याच्या, कारण पाठीमागं खुपसायचा असा, नुसता खुपसून वागायचं नाही. आणि त्या खिळ्याला लोक लोंबकळायचे, दोरी बांधायचे आणि लोंबकळायचे. आता त्या मनुष्याला काय वेदना होत असत्याल. पण जुन्या काळामध्ये अंधश्रद्धा, आजही अंधश्रद्धा भरपूर आहे. त्याच्या अंगामध्ये देव शिरला म्हणून त्याला वेदना होत नाहीत असं लोक म्हणायचे. त्याच्या अंगामध्ये खंडोबा मसोबा बिरोबा शिरला आणि त्याला दुःख होत नाही, तोही त्याच्या जीवनामध्ये धैर्यवान म्हणायचं. कारण एवढा क्रूरपणा स्वतःच्या शरीरावर करून घेऊन त्यालाही त्याच्या जीवनामध्ये कशी, म्हणजे त्याला वेदना होत नसत्याल. देव जाणं, आता ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं. म्हणून महाराज सांगतात असा जो नवस आहे हा नवस बंद झालेला आहे. बाईल कथेस जाऊ नये दी, भगवंताच्या कथेला स्वतःच्या बायकोला जाऊ द्यायचं नाही. आणि असा, कारण त्याच्या जीवनामध्ये नवस फेडायचा क्रूर असा तो खिळा आपल्या पाठीमध्ये खुपसून लोक लोळालेले आहेत त्याला त्याच्या जीवनामध्ये. असे हे विचित्र लोक, कारण म्हणून महाराज म्हणतात दगडाच्या देवा बगाडी नवस. अरे दगडामध्ये आजही लोकाला दगडामध्ये देव दिसतो. आपल्या या देहामध्येच देव आहे, पण आपल्या देहातला देव बघण्याची हिंमत नाही, म्हणून आपला दगडामध्ये देव बघतो. म्हणून देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवा लई, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालई, देव अंतरात नांदे, देव दाही दिशा कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. देव चराचरामध्ये आहे बाबा, दगडामध्ये आहे. तुझ्यामधला देव बघ, तुझ्यामधला देव दिसला की या दगडामधलाही तुमच्या जीवनामध्ये देव दिसतो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वेची धनराशी बांधिले स्मशान, दारी वृंदावन द्वाड मानी. आता वेची एक एक रुपया आपल्या जीवनामध्ये गोळा करून आपण आपलं स्मशानामध्ये समाधी बांधायची म्हणलं, स्वतःची समाधी म्हणा, वडिलाची समाधी बांधायची म्हणलं, काय त्या समाधीचा उपयोग आहे? कोण त्या समाधीला तुमच्या जीवनामध्ये पाणी घालणार आहे? दारी वृंदावन द्वाड माने, घराच्या दारासमोर तुळशीचं वृंदावन आहे, त्याला दुरून सुद्धा पाण्याचा शितोडा घालीत नाही. तो तुळशीचं झाड सदैव ऑक्सिजन देतं, प्राणवायू आपल्या जीवनामध्ये देतं. अत्यंत महत्त्वाचा प्राणवायू प्रत्येक मनुष्याच्या जीवनासाठी. त्याला मात्र असं बोटानं पाणी शिंपडतो. तुळशीच्या झाडा धुरूनीचा मारितो शितोडा, परिद्रांशीच्या वेला दुधचं घाले. जे माऊली सांगतात, दारामध्ये तुळशीचं झाड आहे, त्याला असा लांबून शितोडा मारतो. आणि रानामध्ये द्रांक्षे आहेत,
त्याला दूध घालतो, अशी ही माणसाची स्थिती आहे. म्हणून महाराज म्हणतात द्वाड मनुष्य आहे. द्वाड म्हणजे खट्याळ मनुष्य आहे. 700-750 वर्ष माऊली झालं, जगद्गुरु तुकोबार आहे, सर्व साधू संत उकळून जरी त्यांना सांगितलं, त्यांचं आयुष्य गेलं त्यांच्या जीवनामध्ये, हे लोक ह्यांच्या जीवनामध्ये काही सुधारणार नाहीत असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, चोरे नागविला न करी त्याची खंती, परे द्विजा हाती नेदी रुका. आता चोरे नागविला म्हणजे आपण 1-1 रुपया धन गोळा करतो, सोनं नाणं संपत्ती आपल्या जीवनामध्ये गोळा करतो, चोर लक्ष ठेवूनच असतो. कधी आपण बँकेमधून पैसे घरी काढून घेऊन येणार आहात, कधी कार्यक्रम आहे, कधी सोनं आपल्या घरी, म्हणजे कार्यक्रम असला की आपण सोनं आणतो आणि चोराची नजर सोन्यावर आणि पैशावर असते. संध्याकाळी धाड मारतो, धाड टाकतो आपल्या घरावर, बाद बदलतो आणि आपण मग त्याला सोनं बी काढून देतो, पैसेही काढून देतो, मला फक्त मारू नको म्हणतो. जीवदान मिळालं हेच महत्त्वाचं वाटतं. म्हणून चोरे नागविला न करी त्याची खंती, कारण चोरानं मला जीवदान दिलं ह्याच्यामध्येच त्याच्या जीवनामध्ये मोठेपणा वाटतो. चोरानं मला मारून टाकलं नाही, मीच माझ्या जीवनामध्ये धन कमविलेलं होतं, म्हणून धन गेलं तर गेलं, पण त्याची त्याला खंत वाटत नाही. परे द्विजा हाती नेदी रुका, त्याचा 2रा जन्म झाला असं त्याच्या जीवनामध्ये वाटतो. मात्र द्विजा हाती अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजांनी उच्चारलेला आहे. द्विजा म्हणजे उपनयन संस्कार, मुंज. ब्राह्मण लोकांमध्ये ही मुंज केली जाते आणि द्विजामध्ये परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये आपला 2 वेळेस जन्म झाला पाहिजे, होतो आपल्या जीवनामध्ये, करून घेतला पाहिजे. एक आपल्या आईच्या उदरामधून आपला जन्म पहिला झालेला आहे. आईच्या उदरामधून जन्म झाल्यानंतर 2रा जन्म कोणता म्हणतात? 2रा जन्म म्हणजे आपण जोपर्यंत मी कोण आहे आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपला 2रा जन्म होतच नाही. म्हणून महाराजांनी हा द्विजा शब्द उच्चारलेला आहे. म्हणून आपला 2रा जन्म करण्याचा आपण कधी प्रयत्न केलाच नाही. आपण हाती नेदी रुका, आपण फक्त रुका म्हणजे पैसा, सोनं. जुन्या काळामध्ये चांदीच्या नाण्याला रुका म्हणत होते, म्हणजे ही धन, आयुष्यभर धन, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान ह्याच्यामध्येच लागतो. एके दिवशी पट देण्या मरून जातो. पण मी कोण आहे, कशासाठी आलो होतो, काय प्राप्त करून घ्यायचं होतं, हेच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळत नाही असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, करे पाहुणेर व्याह्या जावायासी, आल्या अतितासी पाटी मोरा. अत्यंत महत्त्वाचं उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे 3.5 वर्षापूर्वी. आजही रीत हीच आहे. आपल्याला प्रिय असेल तर आपली सासरवाडी, सासरवाडीचं गणगोत ह्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काही प्रियच नाही. तुमच्या जीवनामध्ये मेहुणा, मेहुणी, सासू, सासरे एवढंच गणगोत तुमच्या जीवनामध्ये प्रिय आहे. मग त्याच्यासाठी पंचपक्वानाचं भोजन करायला तयार आहात. त्यांच्यासाठी म्हणेल ती गादी, पलंग, अत्तर, काय म्हणेल ती मेजवानी तुमच्या जीवनामध्ये करायला तयार आहात. बहीण आली, मेहुणा आला, मामा आला, मग त्याला साधा चहाही पाजवायला तुमच्या जीवनामध्ये तयार नाहीत. मग काय म्हणतात, आल्या आती ती पाठ मोरा. मग ती कधी जाईल पाठ मोरा, ती जाईल कसा हे त्याच्या जीवनामध्ये पाहता, पाठ त्याच्याकडे करता. मग त्यानं तुमच्या चेहऱ्यावरले हावभाव बघूनच तो चलतो मामा म्हणतो. अशी ही मनुष्याची गत आहे असं महाराज अभंगाच्या कारण 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे जळो धिंग त्याचे जिने, भारवाई शिन धरा तळी. आता असे जे लोक संसारामध्ये जन्माला येतात, अशा लोकांचं जे जीवन आहे या पृथ्वी मातेला झालेला ओझ आहे, भार आहे. म्हणून अशा लोकांबद्दल महाराज म्हणतात, याच्याबद्दल काय बोलावं, ह्यांना ह्यांच्या जीवनाचं मोल कळालेलं नाही. म्हणजे अशा लोकांबद्दल कितीही बोललं, काहीही बोललं, 350 पावणे 400 वर्ष झालं तरी ह्यांच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का, काही फरक पडणार आहे का?
साधू संतांनी जगद्गुरु तुकोबाराय बोलले, माऊली बोलले, प्रत्येक साधू संतांनी बोललेले आहेत. पण आपल्या जीवनामध्ये आपण बदलच करायचा नाही, आपलं सोडायचंच नाही आपण जर ठरविलं असेल तर महाराज सांगतात की तुमचं ही जी जीवन आहे धिक्काराचं जीवन आहे. तुमच्या असं जगण्याला आग लागो असं कठोर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प, कारण धर्मवीर, कारण संभाजीराजे यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प वाहण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.